या अनुषंगाने काही मूलभूत सवाल नेहमीप्रमाणे ज्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे, बडे मुद्देच्या माध्यमातून अतिशय संवेदनशील विषय आहे। प्रत्येक हिंदू मुस्लिम विवाह लव जिहाद त्याला म्हटलं जावं का, हा थेट सवाल आहे। त्याच्याबद्दलचं तुमचं मत तुम्ही नोंदवा। लव जिहादची व्याख्या नेमकी काय आहे आपल्याला विचारायची आहे। कुठल्या प्रकरणात आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की इथं लव जिहाद दिसतोय, की प्रत्येक असेल ती धर्मांतरासाठी खरंच प्रेमाचं नाटक रचलं जातंय का, आणि त्या माध्यमातून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न जो केला जातोय असा आरोप होतोय, त्याच्यात तथ्य आहे का? आपल्याला आज जाणून घ्यायचंय। प्रेमविवाहांना धार्मिक रंग दिला जातोय का, मग ते जातीचा असेल किंवा धर्माचा असेल। प्रेमविवाह आजच्या काळामध्ये विलन ठरवले जात आहेत का, अगदी जीव घेण्यापर्यंत, तुकडे करून टाकण्यापर्यंत जातीच्या धर्माच्या ज्या भूमिका आहेत, भावना आहेत, त्या तीव्र झाल्यात का? घटनात्मक अधिकार नाकारला जातोय का? कारण आपला जोडीदार निवडण्याची जी भूमिका आहे किंवा तो जो अधिकार आहे तो घटनात्मक अधिकार आहे, आणि त्या अधिकाराचं काय, मग तो अधिकार नाकारला जातोय का? प्रश्न अनेक आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मान्यवर पाहुण्यांकडून जाणून घ्यायची आहेत, आणि आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार, ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे, राहुल कुल। राहुलजी, स्वागत आहे तुमचं। एमआयएमच्या नेत्या रहिनाज शेख आपल्यासोबत आहेत। रहिनाजजी, तुमचंही स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे, ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे आपल्यासोबत आहेत, ताई तुमचंही स्वागत आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्ते, अभ्यासक, ज्येष्ठ वकील चेतन दीक्षित आपल्यासोबत आहेत, चेतनजी तुमचंही स्वागत आहे। आणि मुस्लिम अभ्यासक पैगंबर शेख हे सुद्धा या चर्चेत सहभागी झाले। पैगंबर, तुमचंही स्वागत आहे। चर्चेची सुरुवात अर्थातच राहुलजी मला तुमच्यापासून करायची आहे। तुमच्यावर आरोप होत आहेत की तुम्ही या प्रकरणातल्या आरोपीला तुमचा सपोर्ट आहे, त्याच्याबद्दल तर तुमचं मत मांडाच, पण या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तुम्ही माहिती घेतली असेल, अनेक अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलला असाल, लव जिहादचा अँगल तुम्हाला दिसतोय का? मुळात या सगळ्या प्रकरणाची पहिल्या दिवसापासून मला बारकाईने माहिती आहे, आणि याच्यामध्ये नक्की माझ्यावर आरोप होण्याचं कारण काय हेच मला अजून समजलेलं नाही। कारण की गुन्हा घडलाय इंदापूर तालुक्यामध्ये, त्याच्यामध्ये पहिल्या दिवशीच मी संबंधित कुटुंबियांच्या नातेवाईकांशी संपर्क करून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की ह्या कठीण प्रसंगामध्ये त्या कुटुंबाबरोबर राहिलं पाहिजे, त्यांना पूर्ण ताकदीने मदत केली पाहिजे। पुणे एसपी, ऍडिशनल एसपी, डीवायएसपी पासून सगळ्या अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात होतो। शोध लागेपर्यंत संबंधित कुटुंबियांना माहिती दिली जात होती। मी पूर्णपणे या कुटुंबाला मदत करण्यासाठी दर तासाला अधिकाऱ्यांना फोन करत होतो, आणि काय घडलंय याची शहानिशा करून ती मुलगी पहिली ताब्यात घ्यावी अशा प्रकारच्या सूचना करत होतो। कदाचित आज आरोप करणाऱ्यापैकी कुणीच त्यांच्या कुटुंबावर इतका बारकाईने लक्ष देऊन नसेल, एवढे बारकाईने त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सगळेजण करतोय। आणि मग हे आरोप होताना नक्की ते का होत आहेत याचं कारण मला समजलेलं नाही, कारण की तो मुलगा ज्यांनी हे कृत्य केलंय त्याला मी ओळखत नाही, आणि अशा प्रसंगामध्ये माझ्यावर आरोप होण्याचं कारण काय, मी त्याला मदत करण्याचं लॉजिकल कारण काय कोणाला वाटतंय का, आणि हे मिळून हे करून नक्की माझं उद्दिष्ट काय असणार आहे? कारण की तू जर माझ्या परिचयाचाच नाही तर त्या मुलाला मदत करण्याचं कारण काय, हा प्रश्नाचं उत्तर अजून मला मिळालेलं ठीक आहे, नाही। पण एक छोटासा प्रश्न विचारतो, हे कारण असू शकतं का तुम्ही रस्त्यावर उतरला नाहीत म्हणून बाहेरच्या नेत्यांना तिथं इम्पोर्ट करावं लागलं, असं काही आहे तिथं? नाही, मला जर पूर्ण नाराजी? प्रशासन माझ्या बरोबर संपर्कात होतं, आम्ही योग्य दिशेने जात होतो, मोर्चा काढण्याला मी विरोध करणार नाही, परंतु गरज ही होती की त्या मुलीला शोधणं गरजेचं होतं, त्या संदर्भात ती आवश्यक ती कारवाई केली जात होती। आता त्या ठिकाणी सगळं सुरू असताना पूर्ण पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर, नंतर अहिल्यानगर, नंतर पुणे, नंतर महाबळेश्वरच्या दिशेने तपास चालताना दर तासाला मला पोलीस अपडेट देत होते, आणि पोलीस यंत्रणा जर योग्य दिशेने चालली याची मला खात्री असेल तर मोर्चा काढण्याचं काहीच कारण नव्हतं, आणि नातेवाईकांना सुद्धा त्यावेळी योग्य ती माहिती दिली जात होती। तपासाची सगळी माहिती त्यांना दिल्यामुळे तेही माझ्या संपर्कात होते, त्यामुळे रस्त्यावरच उतरायची आवश्यकता असेल तर ते उतरण्यासाठी मी कधी मागे हटलेलो नाही। अतिशय लॉजिकल तुम्ही बोलताय, पण तपासातली प्रत्येक बाब तुम्हाला माहिती होती म्हणून मी मुद्दाम हे विचारतोय। खरं तर पोलिसांना मी हे विचारलंय सुद्धा,
पण तुम्ही सांगा, या सगळ्यामध्ये लव जिहादचा अँगल आहे का? हे काहीतरी ठरवून कटकारस्थान रचून केलेलं हे सगळं प्रकरण आहे का? त्याची पूर्ण शहानिशा ही आता पोलिसांच्याकडून केली जाते. त्याला हा. वेगवेगळे अँगल आहेत आणि त्या पोलिसांची शहानिशा करून नक्की याच्यामध्ये हा अँगल आहे का याचा तपास निश्चितपणे केला जाईल, अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे. या सगळ्या चर्चेमध्ये चेतन दीक्षित आपल्यासोबत आहेत, ॲडव्होकेट चेतन दीक्षित. मला हे समजून घ्यायचं आहे, सातत्यानं असं होतं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून, संघटनांकडून, हिंदू आणि मुस्लिम कुठल्याही मुलीचं, म्हणजे हिंदू मुलगी असेल आणि मुस्लिम मुलगा असेल तर लव जिहादचा अँगल आहे असं सांगून आक्रोश व्यक्त केला जातो रस्त्यावरती. या प्रकरणात सुद्धा तसं घडलेलं आहे. मुळात व्याख्या काय आहे, लव जिहादची व्याख्या काय आहे, आणि या प्रकरणामध्ये लव जिहाद झाला असं म्हणायला काय नेमकं कारण आहे? धन्यवाद विलासजी. आशा करतो माझा आवाज व्यवस्थित हो, येत येतो असेल. येतो, बोला बोला. हो. सगळ्यात एक चुकीची दुरुस्ती, मी ॲडव्होकेट चेतन दीक्षित नाही तर मी प्राध्यापक चेतन दीक्षित आहे. ओके ओके, आणि जवळपास ठीक आहे. गेली 12 वर्ष प्राध्यापकीचं काम करतोय, ते पण विधी महाविद्यालयामध्ये. बरं, अ, मी दुरुस्त करायला अ, सांगतो. नाही, काही अडचण नाही. हे छोट्या गोष्टी होत असतात. हम्म. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही सेन्सेशनल स्टेटमेंट न करता आपण जेव्हा लव जिहादवर बोलतो, तुमचं सुरुवातीचं मी तुमची सुरुवातीची प्रस्तावना ऐकली, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की कुठल्याही आंतरधर्मीय विवाहाला तुम्ही ह्याचं लव जिहादचं नाव देऊ शकतो का? तर विलासजी, हा मुद्दा एक महत्वाचा आहे की जेव्हा एखादी हिंदू मुलगी इतर कुठल्याही धर्माच्या मुलाशी लग्न करते तेव्हा कुठल्याही प्रकारचा विरोध फारसा दिसत नाही. मग तो ख्रिश्चन असेल, ज्यू मध्ये तर माझ्या बघण्यात एक पण नाहीये, पारशांमध्ये, पारशी समाजामध्ये तर ते त्याला परवानगीच नाहीये. आता जेव्हा आपण मुस्लिम समाजामध्ये बघतो तेव्हा मुस्लिम धर्मामध्ये सुन्नीमध्ये त्याला फासिद विवाह म्हणतात, ज्याला इरेग्युलर मॅरेज म्हणू आपण. माझ्या माहितीनुसार शिया पंथामध्ये तशा पद्धतीचा कुठल्याही विवाहाला मान्यताच नाहीये. बोहरी समाजामध्ये तर त्याला अजिबात मान्यता नाहीये. मग मुद्दा असा होतो की जेव्हा एखादा मुस्लिम युवक एखाद्या हिंदू मुलीसोबत लग्न करू इच्छितो आणि त्या लग्नाला जर वैध स्वरूप आणायचं असेल तर त्या मुलीला धर्म परिवर्तन करावंच लागतं. अडचण मूळ इथं होती असं वाटतं मला. त्याच्याच दृष्ट्यात अगदी हीच परिस्थिती आपण दुसऱ्या बाजूने बघू. हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी जर असेल तर बहुतांश अशी लग्न ही स्पेशल मॅरेज ऍक्ट अंडर रजिस्टर केली जातात. त्याच्यामध्ये मुलगी मुस्लिम राहते, मुलगा हिंदू राहतो. आता ज्यांचा मुळात मुद्दा कसा होतो माहितीये का विलासजी, हा विषय आपण भावनिक पातळीवर न नेता तांत्रिक पातळीवर नेला पाहिजे असं मला वाटतं. कारण की अडचण काय होतं, जर आता हिंदुत्ववादी म्हटलं की काहीतरी मुस्लिमांच्या विरोधातच भूमिका घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही. अडचण आमची अशी होते की लव जिहाद ह्याला कुठल्याही कायदेशीर महत्व नाहीये तसं पाहायला गेलं तर. लव जिहाद म्हणजे असं भसवून केलेला विवाह, आणि त्या फसवून केलेल्या विवाहामध्ये जर मुस्लिम मुलाचा इन्व्हॉल्वमेंट असेल, जर त्याचा सहभाग असेल तर त्याला लव जिहादने नाव दिलं जातं. दुर्दैवानं विलासजी, एक असं लव जिहादचं प्रकरण मी माझ्या आयुष्यामध्ये खूप जवळून बघितलंय, पाहिलंय, ऐकलंय. मुलीची अवस्था भयंकर असते. त्या मुलीला 4 चौघात तोंड दाखवता येत नाही. मुलगा मस्तपैकी दुसरं तिसरं लग्न करून मोकळा होतो. कारण अडचण अशी होते की मुस्लिम समाजामध्ये जास्त लग्न करायला परवानगी आहे त्यांच्या कायद्यानं. हिंदू धर्मामध्ये अजूनही एखादी स्त्री जर अशा भानगडीत अडकली तर तिचं पुढचं आयुष्य फार अडचणीत जातं. आणि अशा पद्धतीच्या कित्येक उदाहरण आपण आजूबाजूला बघतो. असे व्हिडिओ सुद्धा आपण बघितले असतील विलासजी, लग्नाच्या आधीची मुलगी, लग्नाच्या नंतरची मुलगी. मग जे लोक म्हणतात की केवळ हिंदू मुस्लिम नाही, समजा प्रेम प्रकरणांमध्ये विशेषतः मुलं त्या वयात असतात ज्या वयात त्यांना कळत नाही, समज नसते असं आपण समूया, पण वेगवेगळ्या जातींमध्ये होतात. जातीचाही तिथं येतं की जातीच्या बाहेर नाही करायचं, धर्माच्या बाहेर नाही करायचं. पण अशा प्रकारे ह्यामध्ये जो मूलभूत आहे, आपलं संविधान काय सांगतंय, मी सज्ञान असेल तर माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला माझा तो अधिकार आहे, मला संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण मग अशा प्रकारे हा दबाव टाकून समाजामध्ये हे सगळं करून आपण त्या अधिकारावर गदा आणत नाहीयेत का?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नाच्या संदर्भातला अधिकार हा संविधानानं दिलेला नाही, तो हा संबंधित धर्माच्या कायद्याने दिलेला आहे. मग तो हिंदूंसाठी हिंदू पर्सनल लॉ असेल, हिंदू मॅरेज ऍक्ट असेल, मुस्लिमांसाठी त्यांचे पर्सनल लॉज असतील, ज्यू ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न करणं संविधानाच्या संदर्भात नाही, स्पष्ट सांगायचं झालं तर. कारण की जेव्हा आपण संविधानाचा पण अधिकार तो म्हणतो, अधिकार आहे की नाहीये? हा तो माझा अर्थातच आहे. माझा अर्थातच तुमचा आहे. वैयक्तिक अधिकार आहे की नाहीये? अर्थातच आहे, हा अर्थातच आहे. पण बऱ्याचदा होतं कसं ना, ती अशा बाबतीत मंगेश पाडगावकरांची ती कविता म्हणतात, की माझं त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, पण सांगा मला तुमचं काय केलं. लग्नाचा जो हा एक प्रकार असतो, हा बऱ्याचदा हा तात्कालीन परिस्थितीतला डोळ्यासमोर ठेवून केला जातो. पण जेव्हा ह्याचं एक फार मोठं विचित्र विदारक स्वरूप डोळ्यासमोर येतं आणि जेव्हा एक अशा पद्धतीचं रेड कार्ड सुद्धा कदाचित तुम्ही सोशल मीडियामध्ये बघितले असतील, की तुम्ही ह्या विशिष्ट जातीतल्या मुलींना जर फितवलं तर एक ठराविक अमाऊंट दिली जाईल. अशा पद्धतीचे रेड कार्ड जेव्हा जाहीर होतात तेव्हा अशा रेड कार्ड कडे तुम्ही कसं बघणार विलासजी? ठीक आहे.